चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेली आहे। कोरपनामधल्या खासगी कॉन्व्हेंट शाळेमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि यामधला नराधम आरोपी अमोल लोडे हा शिक्षक आणि युवक काँग्रेसचा कोरपना शहराध्यक्ष सुद्धा आहे। या संतापजनक घटनेच्या नंतर त्याला अकोल्यामधून बेड्या ठोकण्यात आल्यात आणि काँग्रेसने त्याची पदावरून हकालपट्टी केली आहे। उन्हाळ्यामध्ये जादा तास घेण्याच्या बहाण्याने त्याने पीडित मुलीला शाळेमध्ये बोलावलं आणि अत्याचार केले। यानंतर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली। पीडित मुलीने मैत्रिणीला माहिती दिल्याच्या नंतर हा सगळा घृणास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे। लोडेच्या विरोधामध्ये पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। यातल्या पीडितांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होती आहे। लाडक्या बहिणींना पैसे नकोत पण सुरक्षा द्या अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच हा प्रकार केलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। लोडे असो अथवा भुयार, महिला सुरक्षेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी राजकारणामध्ये महिलांबद्दलची मानसिकता नेमकी काय आहे हे या घटनांवरून आता दिसून येत आहे। तर चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये कशी जुंपली आहे बघा। बारामतीची मोठी ताई, सोलापूरची ताई, मराठी माणूस सोडून खासदारकी घेणारी काँग्रेसमधून उभाटात आलेली ताई, आज महाराष्ट्रातील या सगळ्या ताया का गप्प आहेत? अरे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केलं आणि तुम्ही सगळ्या ताया गप्प? साधा निषेध तुमच्या तोंडून निघू नये? बोला ना, महाराष्ट्राला तुमची खरी रूप कळू द्या। चंद्रपूरमधली 11 वर्षाच्या मुलीसोबतची ही बलात्काराची घटना हादरवून टाकणारी आहे। काय आता तरी या राज्यातलं सरकार किमान उद्या शक्तीचा उत्सव होतोय म्हणून तरी या घटनेकडे लक्ष देईल का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।